ते माझं नाव महादेव आहे, मी प्रॉपर पुण्याला राहिला आहे. धनलक्ष्मी ट्रेडर्स नावाची एक आमची संस्था आहे. ती महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणावर काम करते. नेमकं आरोग्य कसं राखलं पाहिजे, थोडक्यामध्ये जर बघितलं तर आज जर पिरियड्स येणे हा सगळ्यांनाच माहिती आहे की महिला वर्गांना पिरियड्स येणे एक नॅचरली एक दैविक देण आहे. जर पिरियड्स वेळेवर येत नसतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर आपण नक्की डॉक्टरांचा सल्ला घेतो. पण पिरियड्सच्या टायमाला पूर्वीच्या काळी त्याची सिक्युरिटी म्हणून किंवा एक सेफ्टी म्हणून काही तर कपड्याचा वापर केला जायचा. पण नंतरच्या काळामध्ये काय आले तर सॅनिटरी पॅड. आता पॅड वापरतात सर्वसामान्य महिला, एक 12 वर्षाच्या मुलीपासून ते एक म्हणतात ना की 45-50 वर्षाच्या लेडीज पर्यंत ज्यांना प्रॉब्लेम आहे तर त्या लोकांना ते पॅड ते वापरतात. म्हणजे दर महिन्याला ही वस्तू लागणारी आहे. पण हे पॅड बद्दल एवढं ओपनली बोललं जात नाही. शेवटी आपली कुठेतरी भारतीय संस्कृती आहे, हा विषय नाही. पण पॅड हलक्या क्वालिटीचे पॅड वापरल्यामुळं जे इन्फेक्शनचं प्रमाण लेडीजमध्ये वाढलेलं आहे, जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, अक्षरशः गर्भाशयाची पिशवी काढण्यापर्यंत हे स्ट्रॉंग रिझन जर 90% काय कारण असेल तर एक हलक्या क्वालिटीचा तो पॅड. मग मार्केटमध्ये जे चटकन अवेलेबल जो पॅड उपलब्ध आपण होतो तो आपण मार्केटमध्ये जातो आणि मेडिकलमध्ये घेऊन येतो आणि ते पॅड वापरला जातो. आता वापरल्यानंतर असा विषय होतो की हा पॅड 2 तासाच्या वरी वापरण्याच्या पात्रतेचा अजिबात नाही. पण याच्याबद्दल आपल्यामध्ये कसल्याही प्रकारची जागृती नाही. आता याला एक थोडीस उत्तर म्हणा किंवा एक आणखीन महिलांसाठी एक चांगल्या प्रकारचे एक आरोग्य देण्याचा जो प्रयत्न आहे तर धनलक्ष्मी ट्रेडर्स नावाची आमची एक संस्था आहे जी पुण्यामधून काम करते. आणि धनलक्ष्मी संस्थेचा हा सुपर कम्फर्ट नावाचा एक सॅनिटरीचा एक पॅड आहे. तर ताई हा पॅड हा एक बॉक्स आहे. या बॉक्समध्ये 6 पॅड असतात या ठिकाणी. ज्यावेळेस आपण हा पॅड याच्यामधून मी आता काढलेला आहे तर नेमकी आता आपण काय करतो, मार्केटचा जो अवेलेबल असणारा आपला पॅड आणि धनलक्ष्मीचा पॅड दोघांची या ठिकाणी आपण एक फरक बघूया, तुलना करू. पहिली गोष्ट, हा 7 लेअरचा पॅड आहे. याच्यावर पॉलिथिनचा एक लेअर आहे आणि ज्यावेळेस आपण हे काढतो तर पहिली गोष्ट हा याचा हवेशी संपर्क येत नाही. कारण पॉलिथिनचा लेअर असल्यामुळे ज्यावेळेस वापरायचा असतो त्याच वेळेस आपण हा पॅड बाहेर काढला जातो. त्याच्या तुलनेत आपण मार्केटचा तुम्ही जो पॅड बघितला तर याच्यावर कुठल्याही प्रकारचा लेअर नाही, आपण सहज घेतो आणि सहज वापरायला काढतो. त्यामुळे इनडायरेक्टली ऑलरेडी या पॅडचा हवेशी संपर्क आलेला असतो. पण आपल्या या पॅडचा हवेशी संपर्क येत नाही. कारण का, याच्यावर जो वरचा जो लेअर आहे तो पॉलिथिनचा लेअर आहे, त्याच्यामुळे याचा हवेशी संपर्क येत नाहीये. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा पिरियडच्या टायमाला असं म्हणतात की शरीरामधून असं म्हणतात की युटेरसमधनं आज इन्फेक्टेड जे ब्लड असतं, जे खराब रक्त, आज त्याच्यामध्ये खूप सारा बॅक्टेरिया असतो. तर दिवसाला साधारणतः 35-40 ml, फार तर 45-42 ml पर्यंत हा ब्लड शरीराच्या बाहेर फेकलं जातं. आणि त्याची सिक्युरिटी म्हणून काय तर आपण असे पॅड्स वापरतो. आता माझ्याकडे एक इंजेक्शन आहे, 60 ml इंजेक्शन आहे. मी याच्यामध्ये एक पाणी भरणार आहे आणि दोन्ही पॅडवर मी एक 60 ml पाणी या ठिकाणी तुम्हाला टाकून दाखवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही पॅडमध्ये जे ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी आहे ती कशी आहे, कशा पद्धतीची आहे. आता हा मार्केटचा पॅड, त्याच्यावर मी ऑलरेडी 60 ml पाणी टाकतोय. सेम 60 ml पाणी मी सुपर कम्फर्ट नावाचा जो आपला धनलक्ष्मीचा पॅड आहे त्याच्यावर टाकणार आहे. दोन्ही पॅडवर आपण 60 ml पाणी या ठिकाणी टाकले. आपल्याला जर 1 मिनिटाचा जर वेळ दिला तर ज्यावेळेस मार्केटमध्ये एक सर्व हा पॅड यूज केला जातो, कधी वर्किंग वुमन जर असेल, समजा आता बाहेर वॉशरूमची कुठे सोय नसते आणि लेडीज लोक त्यावेळेस थोडंसं लाजेशी पुढे कुठेतरी ते सांगावंसही वाटतं, कुठे चेंज करायचा प्रश्न पडतो. आणि 8 तास जर हा पॅड जर चेंज करता येत नसेल तर नक्कीच याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ओलावा शोषून घेण्याची क्षमता नसल्यामुळे हा पॅड जर आपण 2 तासापेक्षा जास्त जर ठेवला तर नक्की त्या लेडीजला इन्फेक्शन होऊ शकतं. आणि कुठल्याही गायनोलॉजिस्ट जरी गेली तर त्याच्यावर तात्पुरता इलाज म्हणून काय, जे काय ते गोळ्या किंवा इंजेक्शन जे काय मलम वगैरे देत असतं तो फक्त तात्पुरता इलाज होतो. तर आपण या ठिकाणी दोन्ही पॅड मी तुम्हाला हा ठेवून बघतोय. हा जर आपण तुम्ही स्वतः चेक करा की याच्यातला जो ओलावा आहे तो आहे असा आहे.
असं. तर त्या तुलनेमध्ये जे धनलक्ष्मीचा जो पॅड आहे मी तुम्हाला याचा प्रेस करून दाखवतो. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा ओलावा नाही, कारण पूर्णपणे या ठिकाणी शोषून घेतलं. तुम्ही स्वतः चेक करू शकता तुमच्या हाताने. इकडचा आहे काहीच नाही, पूर्णपणे ड्राय आहे, एकदम ड्राय. ओके. म्हणजे याचा अर्थ अशा पद्धतीचा पॅड किंवा सुपर कम्फर्ट सारखा पॅड हे त्या लेडीजसाठी खूप गरजेचा आहे. याच्यामध्ये जर पाहिलं ना तर या ठिकाणी काही नाही, फक्त एक वरून एक असा एक कपडा आहे, त्याच्यामध्ये कापूस आहे, त्याच्या पलीकडे काय नाही, पाणी असंच तुम्हाला या ठिकाणी दिसणार. त्या तुलनेत जर सुपर कम्फर्टचा जो पॅड आपण बघितला तर पहिला लेअर हा पॉलिथिनचा लेअर झाला, म्हणजे याचा हवेशी संपर्क आला नाही. दुसरा जर बघितला याच्यावर प्युअर कॉटन आहे. त्या पद्धतीचा हा लेअर झाला. त्याच्यानंतर जर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही अँटीबॅक्टेरियल चिप आहे. जो खराब बॅक्टेरिया जो रक्तामध्ये असतो त्याला हे किल करण्याचं काम करते, वाढू देत नाही. 100% त्याचं खूप चांगल्या प्रकारे काम करते. त्यानंतर आणखीन एक या ठिकाणी लेअर आहे आणि एक फूड ग्रेडची एक जेली आहे, जे आपलं म्हणतो ना की पाणी गेलं कुठं किंवा शरीरातलं ब्लड जाणार कुठं आहे, तर त्या जेलीमध्ये याच्यामध्ये येऊन हे पूर्णपणे शोषून घेतलं जातं. हे सेमी सॉलिड मटेरियलमध्ये याला कन्व्हर्ट करते. याच्यामध्ये आम्ही प्रेस करतोय तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ओलावा जाणवणार नाही. तुम्ही स्वतः तुमच्या हाताने चेक करू शकता. हो, नाही एकदम नॅचरल एकदम. तर 100% हा पॅड आपल्या प्रत्येक माता भगिनीच्या गरजेचा आहे. फक्त अज्ञानापोटी आपल्याला लक्षात येत नाही की बाबा मी कुठले पॅड वापरले जाते, आणि महिला वर्ग एक लाजून कुठे याविषयी बोलला जात नाही. तर माझं सगळ्यांना असं आव्हान आहे धनलक्ष्मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रत्येक महिलेनं सतर्क राहावं, कारण महिला ही तिच्या घराची एक आधारस्तंभ असते. कारण तिचं जर आरोग्य चांगलं असेल तर सगळा संसार, सगळ्या गोष्टी, सगळ्या कुटुंबाला ती व्यवस्थित करू शकते. त्यामुळे मी सगळ्यांना एवढंच आवाहन करेन की तुम्ही उत्तम क्वालिटीचा पॅड स्वतःच्या सिक्युरिटीसाठी वापरावा. त्यात मार्केटचा पॅड जरी अवेलेबल होत असेल तर स्वतःच्या जीवाशी खेळू नये. तर धनलक्ष्मीच्या माध्यमातून जो सुपर कम्फर्ट नावाचा जो पॅड आहे ते प्रत्येक महिलेने वापरावा अशी एक विनंती या ठिकाणी आहे. तर 100% मला सांगा की आज बेबाईच्या आज आपल्या ताई आहेत, मुली आहेत, तुम्ही स्वतः आहात, तर कुठला पॅड वापरणं गरजेचं आहे, हा की हा? नाही, धनलक्ष्मीचं 100%. ओके, थँक्यू. ठीक आहे.